नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 3 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. उर्वशी पाहते त्यावेळी सोफ्यावरती असं पांघरून टाकलेलं असतं आणि त्याखाली उशी असते. तर उर्वशीला असं वाटतं की या ठिकाणी गिरिजा झोपली आहे. तर ती मनात विचार करते, कशी निवांत झोपली आहेस गं, तुला आता झोपेतच संपवते, असं म्हणतच आता ती गळा दाबायला येते आणि त्याचवेळी ती पांघरून काढून पाहते तर तिच्या लक्षात येतं की तिथे कोणीच झोपलेलं नाही आहे. त्याचवेळी आता गिरिजा मागून येऊन तिचा हात धरते आणि ती तिला म्हणते, सांगितलं होतं ना मी, माझ्या वाट्याला जाऊ नका. तर आता उर्वशीला राग येतो आणि ती रागातच तिच्यावर जोरात हात उचलते. त्यावेळी गिरिजा लगेच तिचा हात धरते आणि तिला अडवते. त्यानंतर आता गिरिजा रेडी झालेली असते. त्यावेळी तिला बेडच्या खाली एक चिठ्ठी सापडते आणि ते वाचून तर तिला धक्काच बसतो. तर त्यानंतर ती आता ताट वाजवते जोरजोरात. त्यावेळी आता नागेश्वर आणि घरातील बाकी त्या आवाजाने बाहेर येतात. तर नागेश्वर आता मोठ्याने म्हणत असतो, बास नको वाजवू नाही तर, आणि तो लगेच गप्प होऊन जातो. तर लगेच गिरिजा विचारते, नाहीतर काय, मारून टाकाल मला? परंतु नागेश्वर शांत होतो, तो काहीच बोलत नाही. आणि गिरिजाचं हे असं बोलणं ऐकून तर रुद्रप्रतापला सुद्धा धक्का बसतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.